नमस्कार मित्रांनो, मी तुमचा निहाल गायकवाड, नवीन यूट्यूबर. स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की 4-5 दिवसापासून मी पण एक व्हिडिओ पण नाही टाकला, कारण की माझ्या मागच थोडंसं परिस्थिती खराब असल्यामुळे मला काही टाईम भेटत नव्हतं. तर आज आपण जास्त नाही तर जुनीवानी गावापासून 1 किलोमीटरच आलो आहे विजिट करायला, ते पण श्री कुवारा बेसोद देवस्थान. हे बघून घ्या, श्री कुवारा बेसोद देवस्थान मानेमेट फेटरी जुनीवानी. विशेष म्हणजे हे दोन गावाच्या बीचमध्ये असल्यामुळे, एक फेटरी आणि जुनीवानी ह्या दोघांच्या बीचमध्ये असलेलं हे ठिकाण. ते टेकडी वगैरे दिसत आहे तुम्हाला, हे बघा माझ्या बोटाच्या समोर एकदम टेकडी आहे, ते दिसत आहे तुम्हाला टेकडी. तर त्या टेकडीवर आपण जाणार आहोत आणि बघूया. तर चला, हा रोड असा आहे, मेहनत करून राहिलो, सफलता भेटू द्या. लाईक द्या, काबूल करा आणि सबस्क्राईब पण वाढू द्या. तर विषय म्हणजे असा आहे की मला पण उडतंच माहीत आहे. एका बुजुर्गाला विचारलं होतं मी, त्यांचं नाव मी तुम्हाला लास्टला सांगणार आहोत. तर त्यांचं म्हणणं काय होतं की एक बाई एका बाईने इथं नवस केला होता. तर नवसमध्ये काय मागितलं होतं की मला अगर बाळ वगैरे झाला किंवा मी राहिली तर मी तुम्हाला रोज पाणी चढवून गुणभर, असं हा देवाची विशिष्ट होती. आणि मेन म्हणजे हा जो इथं आता देव दिसत आहे, हा वाला लहान देव, आणि याच्या आतमध्ये आणखी एक देव आहे, तर ते पण देव बघून घेऊया. तर विशेष असा होता की हा देव आधी वर्त होता. वर्थ याच्यासाठी होता की ते जो बाई होती, जे गरोदर होती, तर तिनं नवस केला होता की मी अगर गरोदर राहिली तर मी इथं रोज तुम्हाला एक गुण पाणी टाकणार. तर ते गरोदर राहिली आणि तिचे एक दिवस काय झालं, ते पाणी टाकता तिच्या एकदम सहन काही झालं नाही, म्हणजे त्रास होत असेल ना तिला, तर त्रासामुळे ते काही 2-4-8 दिवस काही आली नाही. तर तिच्या स्वप्नामध्ये आला आणि सांगितलं म्हणते की तू पाणी टाकायला एक डाव येऊन जा आणि मी तुम्हाला जसं सांगेन तसं तुम्ही कर जा. तर गोष्ट अशी झाली की ते बाई आली, कसं तरी आली, चालत उठत बसत, आणि ते वर चढाली. आणि वर चढायच्या बाद पाणी जसं टाकलं तर देवाने काय म्हटलं, बघ मी तुझ्या सोबत मागे येतो आणि तू फक्त मागं वळून बघजो नको, म्हणजे मागं बघजो नको. तर त्यांच्यामध्ये हो ठीक आहे असं काहीतरी झालं. मग काय झालं, ते बाई खालती उतरायला लागली, म्हणजे इथून खालती यायला लागली. आणि खालती येता तिला काय वाटलं की हे वादळ वारा कुठून येऊन राहिलं, धडधड धडधड धडधड. तर ते मागं पाहून तिनं बघितलं. तर विषय काय झाला, इथून तो खाली येता या इकडे दाखवतो. काही अंश इथं आले, ते बघा, हे काही अंश इतर आले आहे, हे इतर आले आहे काही अंश. तर हे कुहारा बिसोबाचे काहीतरी अंश इतर आले आहे आणि मेन कुहारा बिसोबा मागे आहे. तर हे बघून घ्या, इथे पण आहे. चला या दाखवतो. तर हे बघून घ्या, हे छोटे छोटे देव आणि हा कुहारा बिसोबा.
आणि दुसरी गोष्ट, हा जो कुवारा बिसोबा आहे याचं सरनेम पण मला माहिती झालं आहे. त्या बुजुर्गाने सांगितलं की हा कुवारा बिसोबाचं जे सरनेम आहे हे मडावी होतं. ते मला माहीत नाही कन्फर्म काय आहे. तर अगर मडावी असेल तर हे 6-7 देवे कन्फर्मच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आणखी एक इच्छितो की हा जो देव आहे हा साक्षात आहे. साक्षात याच्यासाठी की ज्या कोणी लोकांनी मदत म्हणजे नवस वगैरे केलं तर ते पूर्ण होतात. आणि इथे ह्या देवाचा वाढदिवस पण मनवला जाते. जसं हनुमान जयंती येतो ना, हनुमान जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी ह्या देवाचा मोठा जात इथं जागरण वगैरे होते, मस्त कार्यक्रम होते. तर ते पण आपण शूट करूया कधी, हनुमान जयंतीच्या नंतर. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लास्टला जाता जाता एकच सांगेन की हे एवढी गोष्ट मला प्रॉपर माहिती नव्हतं. एका बुजुर्गाने सांगितलं आणि त्यांचं नाव आहे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमान यादवरावजी जंगलूजी आहाके. ह्या व्यक्तीने मला हे गोष्ट सांगितली. तर दाबून लाईक करा खचाखच.